तुमच्याकडे जे पैसे आहेत ते उद्याही तुमच्याकडे असतील याची गॅरंटी नाही. पण जगात एक असा पैसा आहे जो कोणाच्याही परवानगीशिवाय चालतो आणि हळूहळू संपूर्ण सिस्टम बदलतो. आज आपण सिस्टमवर विश्वास ठेवतो, पण सिस्टम आपल्यावर विश्वास ठेवते का? एका क्लिकमध्ये अकाउंट फ्रीज, एक निर्णय नोटबंदी, एक नियम आणि तुमचा पूर्ण पैसा अडकतो. म्हणूनच आजचा विषय फक्त पैसा नाही, तो स्वातंत्र्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहात की क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय, ब्लॉकचेन कसं काम करते, डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की शेवटी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो तुमचं भविष्य ठरवेल. पॉईंट नंबर 1, पैसा तुमचा नाही. थोडा विचार करा. तुम्ही आयुष्यभर मेहनत करता, पैसे कमवता, पण बँक ते होल्ड करते, सरकार ते कंट्रोल करते आणि सिस्टम ते डिसाईड करते. म्हणजे तुमचे आयुष्य दुसऱ्यांच्या परवानगीवर चालते. याच कारणामुळे लोक शोधत होते परमिशन लेस मनी. क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? कल्पना करा, तुम्ही कुणालाही कुठेही कधीही पैसे पाठवू शकता. बँक नाही, फॉर्म नाही, सुट्टी नाही. हाच आहे क्रिप्टोकरन्सी. सोप्या भाषेत म्हणलं तर क्रिप्टोकरन्सी म्हणजे डिजिटल चलन जे सुरक्षित करण्यासाठी गुप्त कोड क्रिप्टोग्राफी वापरतात आणि ते कोणत्याही सरकारच्या नियंत्रणमध्ये नसते. बिटकॉइन, इथेरियम, सोलाना ही फक्त नावे नाही, ही नवीन आर्थिक सिस्टम आहे. प्रश्न असा आहे की हा पैसा सुरक्षित कसा? इथेच सुरू होते खरी क्रांती. जर कोणी तुमचा एक ट्रान्झॅक्शन बदलायचा प्रयत्न केला तर संपूर्ण नेटवर्क थांबते. हे आहे बिटकॉइन. बिटकॉइन म्हणजे माहितीचे ब्लॉक्स जे एकमेकांना चेनमध्ये जोडलेले असतात. प्रत्येक ब्लॉकमध्ये ट्रान्झॅक्शन डेटा, टाइम स्टॅम्प आणि हॅश म्हणजे डिजिटल फिंगरप्रिंट असते. एक ब्लॉक बदलायला गेलं तर पुढचे सगळे ब्लॉक चुकीचे ठरतात. उदाहरण समजा, तुमच्याजवळ एक पुस्तक आहे, तिच्या लाखो कॉप्या पूर्ण जगभरात पसरल्या आहेत. तर त्या पुस्तकातली एक ओळ सुद्धा बदलायची असली तर त्या पूर्ण लाखो कॉप्या ज्या जगभरात पसरल्या आहेत त्या सगळ्या बदलाव्या लागतील. हे थोडंसं अशक्य वाटते ना? म्हणून बिटकॉइन इतकं सुरक्षित आहे. पॉईंट नंबर 2, ट्रस्ट क्रायसिस. आज जगात सगळ्यात मोठा प्रश्न आहे विश्वास. बँक घोटाळे, कंपनी स्कॅम, डेटा चोरी. क्रिप्टोमध्ये ट्रस्ट ह्युमन्स इज इक्वल टू रिस्क आणि ट्रस्ट मॅथ इज इक्वल टू सेफ्टी. ब्लॉकचेन ओपन आहे, ट्रान्सपेरंट आहे, कोणीही व्हेरीफाय करू शकत नाही आणि डिसेंट्रलायझेशन सत्तेचा शेवट आहे. जर उद्या सरकार इंटरनेट बंद करायला आला तरी ब्लॉकचेन चालू राहील. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय? डिसेंट्रलायझेशन म्हणजे एक बॉस नाही, एक सर्व्हर नाही, एक नियंत्रण नाही. नेटवर्क चालतो हजारो कम्प्युटर्सवर जगभर. याला म्हणतात पीर टू पीर सिस्टम. याचा परिणाम कोणी अकाउंट ब्लॉक करू शकत नाही, कोणी ट्रान्झॅक्शन रिझर्व्ह करू शकत नाही आणि नियम बदलायला सगळ्यांची सहमती लागते. म्हणजे खरी डिजिटल लोकशाही. पॉईंट नंबर 3, फ्युचर इन्सिक्युरिटीज. आजची रियालिटी, महागाई वाढते, सेव्हिंग कमी पडते आणि फ्युचर अनसर्टेन दिसते. पण क्रिप्टो ग्लोबल इकॉनॉमी उघडते, मिडलमॅन काढून टाकते आणि ओनरशिप देते. नंबर 4, सोल्युशन्स. क्रिप्टो काय बदलते? नंबर 1, सेल्फ कस्टडी. वॉलेटची प्रायव्हेट की, तुमच्या यावर संपूर्ण नियंत्रण राहते. सोल्युशन नंबर 2, बॉर्डरलेस मनी. देश, वेळ, बँक कशाचाही अडथळा नसतो. सोल्युशन नंबर 3, न्यू ऑपॉर्च्युनिटीज. Web3, जॉब्स, NFT इकॉनॉमी, मेटावर्स. क्रिप्टो म्हणजे काय? क्रिप्टो म्हणजे पैसा नाही, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट, डिसेंट्रलाइज फायनान्स, डिजिटल ओळख, भविष्याची अर्थव्यवस्था. जे इंटरनेटने 1995 मध्ये केलं ते क्रिप्टो आज करत आहे. तर आज तुम्ही काय शिकलात? क्रिप्टो इज इक्वल टू परमिशन लेस मनी, ब्लॉकचेन इज इक्वल टू ट्रस्ट मशीन आणि डिसेंट्रलायझेशन इज इक्वल टू पॉवर शिफ्ट. पण खरा प्रश्न आहे की तुम्ही शिकणाऱ्यांमध्ये आहात की उशिरा समजणाऱ्यांमध्ये? इन कन्क्लुजन, ज्यांनी इंटरनेटला नकारलं ते इतिहास झाले आणि ज्यांनी डिजिटल इंडियाला नाकारलं ते मागे पडले. आणि जे क्रिप्टोला नाकारत आहे ते उद्या विचारतील आपण तेव्हा का शिकलो नाही. जर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवे असेल, भविष्यासाठी तयार व्हायचे असेल आणि सिस्टम समजून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओराना.